श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनाणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पारोळा रोडवरील खते बी बियाणे तसेच मेडिकल दुकान चोरट्यांनी फोडले। भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन। पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न। जय हिंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड। दापोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रताप पाटील यांची बिनविरोध निवड। गणेशोत्सव काळात चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार। जिरेकर नगरात अभ्यासिकेच्या कामाचे आमदार शहांच्या हस्ते भूमिपूजन। आणि पंढरपूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेते रवाना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पारोळा रोडवरील रत्ना हॉलच्या बाजूस सेंट्रल बँकेच्या खाली असलेले रासायनिक खते व बी बियाणांचे व पशुपक्ष्यांचे मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 22,000ची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। धुळे शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून बुधवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शहरातील पारोळा रोडवरील सेंट्रल बँकेच्या खाली असलेले रासायनिक बी बियाणे व खते तसेच मेडिकलचे दुकान फोडून रोकड व चांदीचे नाणे लंपास केले आहे। यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील रचना हॉलच्या बाजूस सेंट्रल बँकेच्या खाली सतीश एजन्सी हे रासायनिक खते व बी बियाणे तसेच वराडे मेडिकल्स हे मेडिकलचे दुकान आहे। बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी सतीश एजन्सीचे दुकान फोडून ड्रॉवर मधील 15,000ची रोकड व चांदीचे नाणे तर वराडे मेडिकल फोडून ड्रॉवर मधील 7,000ची रोकड लांबवली। या घटनेची माहिती मिळताच अजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली। श्वान पथकाने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसे यश आले नाही। माझं सतीश एजन्सी म्हणून पारोळा रोड इथे खताचं दुकान आहे। माझ्या दुकानात रात्री 12 नंतर कधीही सकाळी जेव्हा 9 वाजता दुकान उघडलं तेव्हा समजलं कुलूप नाही आहे। कुलूप बी घेऊन गेले ते तोडून आणि त्याच्यानंतर दुकानाचे काच वगैरे सगळं फोडलेले होते। दुकानात गल्ल्यामध्ये 14-15 हजार रुपये होते, चांदीचा शिक्का होता आणि सामान सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे। आणि माझ्यासोबतही शेजारचंही दुकान मेडिकल आहे, वराडे मेडिकल, त्याचंही दुकान फोडलं आहे। आणि बाकी उर्वरित चिल्लर 7,650 रुपये रोख कॅश आणि बाकीचे चिल्लर आणि घड्या वगैरे गेलेले। वराडे पशुपक्षी औषधालय व सतीश एजन्सी इथे आज रात्री झालेली दुकानात चोरी शटरचे कुलूप तोडून 1 वाजेच्या पुढं झालेली घटना आहे। वराडे पशुपक्षी औषधालय व सतीश एजन्सी इथे आज रात्री झालेली दुकानात चोरी शटरचे कुलूप तोडून। धुळे जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि सोयीसुविधांचा अभाव, बंद पडलेली यंत्रसामुग्री यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत असल्याने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर आंदोलन करीत अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले। धुळे जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि सोयीसुविधांचा अभाव, बंद पडलेली यंत्रसामुग्री यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत। या विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयासमोर आंदोलन करीत अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की ठाण्यातील कळवा रुग्णालयाप्रमाणेच रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य कारभारामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना नुकतीच नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील इतर अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये घडत आहे। यातून आरोग्य यंत्रणेचा बोंगळ कारभार आणि राज्य सरकारचे आरोग्य सुविधेकडे असणारे सपशेल दुर्लक्ष स्पष्ट झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील निष्पाप नागरिकांचा आरोग्य सुविधेअभावी जीव जात असताना राज्य सरकार सत्ताकारणात व्यस्त आहे। अशा असंवेदनशील राज्यकारभार करून जनतेची जीवाची पर्वा न करणाऱ्या सत्तेत सुस्त सरकारला जागे करणे ही महाराष्ट्रातील जनतेचा एक सक्षम आवाज म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे। या आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला, त्याला जबाबदार राज्याचे आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात करण्यात आली आहे। हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे शहराबाहेर प्रशस्त जागा स्थलांतर झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी सारखा आणि पदव्युत्तरांचे विद्यार्थी आल्यानंतर अधिक सुविधा रुग्णांना मिळतील अशी लोकांची अपेक्षा होती, परंतु हे केवळ रेफर सेंटर ठरले आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागातील रुग्ण उपचारासाठी येतात। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात
सिटी स्कॅन सारख्या सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. डायलिसिसचे सुद्धा मशीन बंद पडलेले आहे. तसेच आपल्याकडे मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध नाही. विविध प्रकारच्या मशिनरी खराब होऊन पडलेल्या आहेत. वयोवृद्ध गर्भवती यांच्यासह सर्वांना 2 ते 3 मजली रोज चढ उतार करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासह पिण्याच्या पाण्याची ही गंभीर अवस्था आहे. तरी महाविद्यालयाच्या रुग्णालयात मुबलक औषधी साठा व सर्व मशिनरी दुरुस्त कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात रणजित भोसले, उषा पाटील, राजू डेमाळे, बिकानेरकर, डी.टी. पाटील, डॉमिनिक मलबारी, हाजी हुसेन कुरेशी, असलम खाटिक, मनोज कोळेकर, मंगलदास वाघ, राजेश तिवारी, जयदीप बागल, समद शेख, चेतन पाटील, आकाश बैसाने, मंगलदास वाघ, विश्वजित देसले, गोलू नागमल, वैभव पाटील, विशाल बांबरे, नजीर शेख, अभिजित देवरे, राजू मशाल, विशाल बोरसे, मसूद शेख आदी सहभागी झाले होते. धुळे शहरातील नवे सिव्हिल हॉस्पिटल, हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आज भेटी दिली असतात अतिशय सर्वत्र या ठिकाणी अस्वच्छता दिसून आलेली आहे. मशिनरी या ठिकाणच्या बंद झालेल्या आहे. औषधाचा तुटवडा आहे. या परिस्थितीला या ठिकाणचं प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. आमची मागणी आहे की या ठिकाणच्या पेशंटला जे असतील रुग्णांना औषधी वेळेवर मिळत नाही, उपचार व्यवस्थित नाही, मशिनरी या ठिकाणच्या बंद आहे. या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केले. आमची मागणी आहे की राज्याच्या जे काही आरोग्य मंत्री आहे, वैद्यकीय मंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. या ठिकाणच्या सर्व जे काही रुग्ण आहे यांना वेळेवर सर्व औषधी मिळायला पाहिजे. बंद पडलेल्या ज्या मशिनरी आहे त्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. 8 दिवसाच्या आत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता झाली नाही, औषधी सर्व रुग्णांना मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकही डॉक्टराला ना अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करू देणार नाही असा इशारा या निमित्ताने देतोय. धुळे पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती वंदना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे पंचायत समितीची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी 12:30 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सभापती वंदना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 6 विषय घेण्यात आले होते. पंचायत समिती सदस्यांचे रजेचे अर्ज मंजूर करणे, मागील सभेचे इतिवृत्त व मंजूर झालेले ठराव वाचून कायम करणे यासह कृषी शिक्षण, लघुसिंचन, एकात्मिक बाल विकास सेवा, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, बांधकाम, आरोग्य, अर्थ, ग्रामीण पाणी पुरवठा, समाज कल्याण, विद्युत वितरण कंपनी, सामाजिक वर्गीकरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाच्या सन 2022-23 व 23-24 चा आराखडा मंजुरीबाबत चर्चा झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी शिक्षण विभागासाठी 17 कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असल्याचे सांगून सदस्यांनी 15 वित्त आयोग व विविध योजनांचे पैसे इतरत्र खर्च न करता आपल्या गणातील शाळा 17 कलमी कार्यक्रमाअंतर्गत सुसज्ज करण्यासाठी वापरावा असे आवाहन केले. त्यात ग्रामीण भागातील मुले जिल्हा परिषद शाळेमध्ये न शिकता शहरांमध्ये येऊन शिक्षण घेतात. त्यामुळे सेमी इंग्लिश शिक्षण गावात उपलब्ध व्हावे, तसेच डिजिटल शाळा करणे, मुलांना खेळण्यासाठी गार्डन उपलब्ध करणे, शाळेला संरक्षण भिंत, विद्यार्थ्यांसाठी शौचालय, मुतारी, लाईट अशा विविध प्रकारांची शाळेला वैभव प्राप्त करणे हा उद्देश समोर ठेवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. तसेच सदस्य राजेंद्र पाटील यांनी MRGS मधून प्रस्ताव टाकून 4 वर्षे झाले असून विहिरींना मंजुरी नाही, दुष्काळ सदृश परिस्थिती असून जर कामे झाली नाहीत तर सदस्य म्हणून बैठकीस येणार नाही असा दम भरला. यावेळी सभापती वंदना मोरे, उपसभापती देवेंद्र माळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, RD वाघ, SS देवरे, SB पड्यार आदी उपस्थित होते. कंपाऊंड असलं पाहिजे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असते. त्यानंतर पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे. आता पाण्यात 2-3 ठिकाणी असतं, टॉयलेटनं पण नळाने पाणी पुरवठा झाला असला पाहिजे. त्यानंतर मुलांना हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन असलं पाहिजे. फक्त आता या भौतिक सुविधेबरोबर त्याचबरोबर खेळण्यासाठी एक गार्डन असलं पाहिजे, वृक्ष लागवड असली पाहिजे, बाग त्या शाळेमध्ये असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त आता या भौतिक सुविधा आहेत, त्यात अजून किचन शेड पण एक विषय आहे. त्या व्यतिरिक्त काही गुणात्मक पण सुविधा असल्या पाहिजे. शाळेला व्यवस्थित रंगरंगोटी आणि त्याचा शाळेत म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त फळ्यावर न शिकता त्याच्या परिसरात त्यांना काहीतरी नॉलेज मिळालं पाहिजे. ते कसं मिळू शकतं की त्याच्यावर ज्या लहान मुलांचे ज्या सायकोलॉजी, मनोविज्ञान त्या आधारावर बाला एक उपक्रम आहे, बिल्डिंग ॲज अ लर्निंग आहे. बिल्डिंगवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स केल्या लहान मुलांना सुगम अशा म्हणजे घड्याळ असू द्या, आकडे असू द्या, सुविचार असू द्या, त्याच्यातल्या नॉर्म्स 28 एक मॉडेल्स आहेत ते जर इम्प्लिमेंट केले, रेन वॉटर हार्वेस्टिंग असू द्या तर ते पण
म्हणजे विद्यार्थ्यांचे गुणात्मक विकास होण्यासाठी पण आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आता मोस्ट ऑफ म्हणजे जिल्हा परिषद शाळा कमी विद्यार्थी संख्या कमी होत चालली असंच आहे. काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी असा आजचा ट्रेंड असा आहे की मुलांनी इंग्लिश शाळेमध्ये जावं बा. तर मग त्याच्यासाठी सेमी इंग्लिशचा एक पॅटर्न आहे की प्रत्येक शाळेमध्ये जर सेमी इंग्लिशचा जर उपक्रम राबवला आपल्या स्थानिक या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या, त्यांना जर मुख्याध्यापकांनी गट शिक्षणात व्यवस्थित मार्गदर्शन जर केलं तर एक सेमी इंग्लिशच्या चांगल्या स्कूल्स तयार होऊ शकतात. तर सेमी इंग्लिशचा पण आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्यानंतर बऱ्याच शाळांना लाईटच नाही आहे. बऱ्याच ठिकाणी कमर्शियल मीटर आहे. बिल इतकं येतं की ते शाळांना जी वार्षिक साधी मिळते त्यातनं ते लाईट बिल करू शकत नाही. पण शासन निर्णय असा आहे की पब्लिक मीटर असलं पाहिजे. बिल जे आहे 1/3 कमी होईल. कारण दर महिन्याला 5 आणि 10,000 लाईट बिल भरण्यास शाळा सक्षम नाही किंवा आधी त्यांना उपलब्ध नाही. तर एक पब्लिक मीटरची पण त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे. तर त्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर अजून हायटेक ऑलरेडी आपल्या जिल्ह्याचं असं आहे की महाराष्ट्रात सर्वप्रथम डिजिटल करण्यात आलं. प्रत्येक शाळेला वेगवेगळ्या निधीच्या मार्गातून तुम्हाला TV उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट TVज आहे. पण ते आता बघा लाईटच नाही तर स्मार्ट TVचं काय करणार त्याशिवाय. तर त्याच्यासाठी मग डिजिटलचा पण एक उपक्रम आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. आता एवढं सगळं करायचं म्हटलं तर निधी लागणार आणि निधी एका निधी होऊ शकत नाही. फक्त काय आपल्याकडे 15 विद्यालयाच्या गाईडलाईन्स आहे. 20% शाळेवर खर्च करा. पंचायत समिती स्तर, ग्रामपंचायत स्तर आणि जिल्हा परिषद स्तर. फक्त आपल्या गाईडलाईन्स असतात. पण त्या व्यतिरिक्त मग मोस्टली काय होतं ते निधी जर तुम्ही पेवर ब्लॉक बसवता, विद्यार्थ्यांना आवश्यक आहे ग्राउंड आहे, उलट ते पेवर वापरते मुलं उडं म्हणजे खेळायला गेलं तर पडतात, त्याचे गुडघे फुटतात. तर मग आपण असं प्राधान्यक्रम ठरवून देऊ की सगळ्यात पहिले म्हणजे वाल कंपाऊंड असलं पाहिजे, पुरेशा वर्ग असल्या पाहिजे, त्याच्यानंतर पाण्याची सुविधा असल्या पाहिजे. हे प्राधान्यक्रम आणि 17 मुद्द्याच्या व्यतिरिक्त मग काही करायचं असेल म्हणजे धुळ्यातील जैन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी विजय पाटील तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे शहरातील देवपुरातील जैन सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमनपदी विजय पाटील तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी जैन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक अधिकारी अमोल इंग्रज यांच्या देखरेखीखाली निवडणूक पार पडली. त्यांना नागेश पुकळे व योगेश पाटील यांनी सहकार्य केले. विजय पितांबर पाटील यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रशेखर इच्छाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या संचालक मंडळाने संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब स्वर्गीय झेडबी पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. तसेच नवनियुक्त चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या प्रसंगी संचालक अविनाश देवरे, विश्वेश्वर देवरे, शरद बच्चाव, विजय बोरसे, ॲडव्होकेट राजन पाटील, निलेश पाटील, प्रमोद पाटील, भूषण सावंत, विरोधी पॅनेलचे प्रमुख तथा संचालक अरुण साळुंके, भारती बांबरे, निलिमा पाटील, डॉक्टर नितीन काकडे, मोहन मोरे यासह पदाधिकारी उपस्थित होते. जैन शैक्षणिक संस्थेच्या सन्माननीय सभासद बंधू भगिनींचा आभार मानतो की त्यांनी निवडणुकीत आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन आमच्या पॅनलला संधी दिली. आणि आज मी आणि चंद्रशेखर पाटील, मी चेअरमन आणि चंद्रशेखर पाटील व्हाईस चेअरमन म्हणून संस्थेची धुरा आमच्याबरोबरच आमचे सहकारी संचालक मंडळ आजपासून घेणार आहोत. जैन संस्था एक नावाजलेली संस्था आहे. त्या नावाजलेल्या संस्थेचा नावलौकिक अजून कसा वाढेल यासाठी आमचं सगळं संचालक मंडळ प्रयत्न करेल. आमच्या संचालक मंडळामध्ये सदस्य विविध क्षेत्रातले असल्यामुळे जैन संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत जाईल याची मला खात्री आहे. दिवंगत नानासाहेब झेडबी पाटील यांच्या चेअरमन पदाच्या काळात मी संचालक म्हणून काम केलं. याचं मला भाग्य आहे. नानासाहेबांच्या विचारातून संस्थेचं चांगलं काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आणि यापुढेही आम्ही चांगलं काम करत राहू. आमच्या ह्या कामात सहकार्य सभासदांचंही असेल आणि आमचा जाहीरनामा जो होता त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि तो जाहीरनामा गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने आमचं कामकाज पुढे चालू राहील. आपण सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि त्या शुभेच्छांची जाणीव आम्हाला सतत राहील आणि जबाबदारीने आम्ही काम करू.
धन्यवाद. धुळे तालुक्यातील दापोरा दापोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रताप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. धुळे तालुक्यातील दापोरा दापोरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रताप पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर मिरवणूक काढून वायफळ खर्च करण्यापेक्षा गावात 2 दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असे आश्वासन नवनियुक्त सरपंच प्रताप पाटील यांनी दिले. तालुक्यातील दापोरा दापोरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच किशोर बालूराम पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सदर रिक्त जागेसाठी बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी प्रताप भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यासाठी निवडणूक अध्यक्ष अधिकारी म्हणून श्रीकांत देसले, निवडणूक सहाय्यक अधिकारी व्हीएच बाविस्कर, ग्रामसेवक शरद ठाकरे, पोलीस पाटील विद्या पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी सुशीला पाटील, विक्रम बेल, रुपाली सिरसाट या सदस्यांसह माजी पंचायत समिती सदस्य मनीलाल पाटील, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख जवाहर पाटील, अवधानचे सुनील वाल, अनिल पाटील, माजी सरपंच पीएन सिरसाट, धुळे तालुका दूध संघाचे चेअरमन वसंतराव पाटील, माजी सरपंच शोभा पाटील, लताबाई पाटील, माजी सैनिक विनोद पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, पंकज पाटील, किरण पाटील, विनोद पाटील, दापोरा दूध डेअरीचे चेअरमन राजेंद्र पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. आज आमच्या दापुरा दापुरी गावाचे ग्रामपंचायतमध्ये जे आमचा 2.5 वर्षाचा कालावधी झालेला होता, त्या कालावधीमध्ये किशोर बालूराम पाटील हे सरपंच यांनी 30 महिन्याचा कालावधी पूर्ण करून आपल्या बाबासाहेबांना आपल्या टाईमानं राजीनामा देऊन दापुरा दापुरी गावाचे ग्रामपंचायत सदस्य और गावस्तरीचे मंडळ सर्व लोकांनी एक प्रतिसाद देऊन आज प्रताप भाईदास पाटील यांना ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून दापुरा दापुरीचे विराजमान केलं. याबद्दल मी आपल्या सर्व दापुरी गावाचे आभार मानतो. आणि याच्यात फक्त सदस्य म्हणूनच आभार मानून मला चालणार नाही की ज्या दापुरी गावामधले ज्येष्ठ नागरिक आहेत, माझे बंधू आहेत, माझे ज्येष्ठ आहेत, या सर्वांनी हात बोट लावून या विराजमानाला आणि या गावाची परंपरा पुढं चालावं म्हणून अशा लोकांनी प्रतिष्ठा दिली. तर याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणीदार कुणाल पाटील आमदार साहेबांनी, काँग्रेसचे आमदार साहेबांनी आमच्या गावासाठी जी निधी दिलेली आहे बिनविरोधसाठी, त्या निधीचा आम्ही चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये इस्तेमाल करू ही मी सर्व लोकांकडून एक अपेक्षा मानतो की या कामासाठी या कुठल्या गोष्टीसाठी विरोध करू नका. छोट्या मोठ्या काही गोष्टी घडत असतील ते पहिले माझ्या कानावर टाका, त्याचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि गावाच्या कामासाठी विरोध कोणी करू नका. या कामासाठी दादासाहेब पंचायत समितीचे सदस्य मनीलाल दुलाल पाटील, माजी सरपंच पंकजजी पाटील यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट करतील कामांना. अधूनमधून मी सुद्धा माझे ज्येष्ठ बंधू रत्नाकर पाटील, सर्व गावाचे ग्रामस्थ लोकांनी मदत करावी मी या सर्व गावाला विनंती करतो. आणि आपल्या दापुऱ्या गावाचा चांगला विकास हो हे म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवून जय हिंद जय महाराष्ट्र. कुणाल बाबा त्यांच्या आशीर्वादाने आणि आज इथे आलेले आपले निवडणूक अधिकारी तहसीलदार आणि आपले तलाठी अप्पा, आपले ग्रामसेवक आणि आपले सर्व ग्रामस्थ बंधू आणि पंचायतमधील सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मला एवढी साथ दिली की मला असं वाटत नव्हतं की आपण सरपंच होणार. हे स्वप्न माझं कधी बघितलं नव्हतं, पण ते आज पूर्ण झालेलं आहे. एवढे बोलून मी 2 शब्द सांगतो. गणेशोत्सव काळात शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा भिल समाज विकास मंच व टायगर ग्रुप तर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवानिमित्त चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भिल समाज विकास मंच व टायगर ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिंदखेडा येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व हद्दीतील गणेशोत्सव व ईद मिलाद उत्सवानिमित्त शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी कर्तबगार कामगिरी करण्यात आली. त्यानिमित्त पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपपोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे, मिलिंद पवार, एकलाख पठाण, अनंत पवार, संजय रणदिवे, रमेश माळी, दिनेश गोसावी,
यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भिल समाज विकास मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, शेवाडे सरपंच पांडू मोरे, सुनील सोनवणे, राजेश मालचे, किरण चित्ते, टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष अजय मराठे, राज सोनवणे, अजय मालचे, भैया मालचे, गोरख पवार, विशाल जाधव, भावेश पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक ऐरे तर आभार प्रदर्शन अजय मराठे यांनी केले। आमचा आमच्या ठिकाणी सत्कार केला सगळे मित्रमंडळ, तर खरोखर आम्ही आज भारावून गेलो आहे आणि तुम्ही जर असे आम्हाला प्रेरणा दिले, सत्कार केला तर कुठेतरी उमेद म्हणजे एक काम करण्याची आम्हाला आमचं ड्युटी आहे, काम करावं लागणार आहे। तुमच्यासारख्यांचं बी सहकार्य खूप अपेक्षित असतं। दीपक गावांचं खूप सहकार्य आम्हाला याच्यापूर्वी पण लाभलेलं आहे, सरपंच सहकार्य लाभलेलं आहे आणि शिंदखेडा आधीच लोक सांगतात शांत आहे शांत आहे, पण काय आणि तुमच्या सरकारचं आम्हाला सहकार्य लाभलं तर आम्ही तिने काम करू, असंच यापुढेही सहकार्य अपेक्षित आहे। आणि तुम्ही जो सत्कार केला माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नक्कीच त्यांचा जीवनीत आनंद झालेला आहे आणि असं सहकार्य लाभावं यापुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचा सगळ्यांचा मी धन्यवाद आभारी। म्हणजे गणपतीचा असो, पोळा असो, येणारा नवरात्र असो, ईद मिलाद असो, तुम्ही जी ड्युटी केली शिंदखेडा शहरात आणि परिसरात, या परिसरात असं आहे साहेब, खरं म्हणजे पहिले शिंदखेडा पोलीस स्टेशनला पोलीस बळ कमी आहे, त्यांच्या तुमच्या नेतृत्वाखाली सन्मानित दीपक पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली बोराडे साहेब असतील, पवार साहेब असतील, त्यांच्या पूर्ण डिपार्टमेंट असतील, एक नियोजनबद्ध शिंदखेडा शहर गणपती बंदोबस्त केला, त्यानंतर परिसरातही केला आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू आणि कायदा सुव्यवस्था त्यांनी पाळून ठेवला। म्हणून आम्ही दीपक पाटील साहेब, कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय बोराडे साहेब असतील, पवार साहेब असतील आणि पूर्ण टीम, पवारदादा असतील, माळी नाना असतील, बाकीचे नाव मला दादा असतील, भूपेश भाऊ असेल, सर्व डिपार्टमेंटात आम्ही शिंदखेडा शहरच्या वतीने टायगर ग्रुप असेल, भिल समाज विकास मंच असेल, मी काँग्रेस असेल, आदिवासी जिल्हाध्यक्षांच्या वतीने तुमचा आभार मानतो। अशीच तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला की काम तर करतच राहता, पण आमची गावाची ही जबाबदारी असते तुमच्या बरोबर वाटवण्यासाठी। धुळे शहरातील दुडेरी रोडवरील जिरेकर नगर येथे अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले। धुळे शहरातील जिरेकर नगर येथे 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाले। शहराच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आमदार फारुख शाह यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देता यावे व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे हा मुख्य हेतू समोर ठेवून आमदार फारुख शाह यांनी 4 ठिकाणी अभ्यासिकांचे काम मंजूर केले आहे। धुळे शहरात विटाभट्टी, देवपूर, साक्री रोड, कबीरगंज आणि जिरेकर नगर येथे अभ्यासिका मंजूर करण्यात आल्या आहेत। त्याअंतर्गत जिरेकर नगर येथे नगरसेवक प्रवीण अग्रवाल यांच्या घराजवळ अभ्यासिकेच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी लक्ष्मीबाई गायकवाड, चंद्रकला पाटील, कल्पना देवरे, संदीप जाधव, धुडकू पाटील, अमोल जिरेकर, डॉक्टर शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, अफशर शाह, रियाज शाह आदी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 18 जिरेकर नगर येथे आम्ही एका अभ्यासिकेचा उद्घाटन केलेला आहे। आपण बघतच असाल की आम्ही संपूर्ण शहरात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईनचा काम जोराने सुरू आहे आणि त्याच धर्तीवर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शहरवासियांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी आम्ही MIDCच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न आमचा सुरू आहे आणि तिथे आम्ही एक 98 हेक्टर जागा MIDCसाठी मंजूर करतो आहे। त्याचबरोबर आपल्या शहरवासियांना, आपल्या जे तरुण पिढी आहे त्यांना अभ्यासासाठी संपूर्ण शहरात 4 ठिकाणी अभ्यासिका मंजूर केलेल्या आहे आणि आज त्या एक अभ्यासिकेचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी आमचे प्यारेलाल भाई पिंजारी तसेच आमचे डॉक्टर साहेब आणि ह्या कामाचे ठेकेदार साजिद भाई शाह, रियाज भाई शाह आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत। पंढरपूर येथे 6 ऑक्टोबर रोजी आयोजित कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनास धुळे जिल्ह्यातील कृषी विक्रेते शहरातील कालिका माता मंदिर येथून खासगी लक्झरी बसने गुरुवारी रवाना झाले। धुळे शहरातील महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन मार्फत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन
शुक्रवार दिनांक 6 रोजी पंढरपूर येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनासाठी धुळे जिल्ह्यातून 150 कृषी विक्रेते सहभागी होणार असून गुरुवारी हे कालिका माता मंदिर येथून खासगी लक्झरी बसने रवाना झाले. राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात तालुक्यातील कृषी विक्रेते त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात चर्चा करून त्यांचे म्हणणे मांडणार असून शहरातील कालिका मंदिर येथून 150 कृषी विक्रेते पंढरपूरकडे रवाना झाले. यावेळी अध्यक्ष मानसिंग गिरासे, उपाध्यक्ष राजेंद्र भंडारी, सचिव संजय अग्रवाल, प्रवीण गिरासे, शैलेश बोरसे, जितेंद्र लकोटे, प्रवीण बदाने, रणजित राजपूत, वैभव पाटील, शरद खलाने, पारस जैन, सुनील जाधव, जनार्दन सोनवणे, प्रभाकर सूर्यवंशी, संजय पाटील, धनराज शेलार यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. आज रोजी आम्ही पंढरपूर इथे जायला निघालेलो आहे. उद्या दिनांक 6 रोजी 6/10/23 रोजी पंढरपूर येथे आमचे महाराष्ट्र राज्याचे बी बियाणे कृषी विक्रेत्यांचं अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे. अधिवेशन ठेवण्याचा उद्देश, त्याचं उद्घाटन हे कृषी मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचा मूळ उद्देश असा आहे, आत्ताच अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने नवीन कायदा या कृषी विक्रेत्यांसाठी येऊ घातलेला आहे. त्याच्यात निकृष्ट प्रकारचे बियाणे किंवा खते याचे सॅम्पल जर फेल झाले तर आम्हाला कृषी विक्रेत्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे आणि त्यासाठी झोपडपट्टी गुंडांना लागू होतो असा कायदा लागू करणार आहेत. त्यासाठी त्यांनी संयुक्त समिती स्थापन केलेली आहे. त्या संयुक्त समितीने आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, त्याकरता स्वतः कृषी मंत्री आणि त्या संयुक्त समितीचे 4 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. वास्तविक पाहता आम्ही कंपन्यांकडून येणारं सीलबंद बियाणं किंवा सीलबंद खताची गुणी विकतो किंवा पॅकेट विकतो, मात्र ते सदोष निघालं, त्याच्यात कुठलीही उगवण क्षमता असो किंवा निकृष्ट दर्जा असो, काहीही निघालं तर उत्पादकापेक्षा आम्हालाच त्याचं दोषी धरण्यात येणार आहे. हे सर्वस्वी चुकीचं आहे, कारण आम्ही सीलबंद माल विकतो तेव्हा आम्हाला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. त्यांनी कंपन्यांना जबाबदार धरावं. हे उलट आहे, चोर सोडून संन्यासाला फाशी. परवानग्या सरकारने द्यायच्या त्या कंपन्यांना आणि दोषी मात्र आम्हाला धरायचं, हे अतिशय चुकीचं धोरण आहे. म्हणून हा कायदा होऊ नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही कायदे करायचे असतील त्याला आमचा विरोध नाही, पण त्याच्यात कारण नसताना आम्हाला दोषी धरण्यात येऊ नये एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही याचं महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन बोलवलेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये स्वतः कृषी मंत्री आणि त्या संयुक्त 4 समितीच्या सभासदांपुढे आम्ही आमचं म्हणणं मांडू. ते आमच्या म्हणण्याला योग्य प्रतिसाद देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या कायद्यामध्ये जे चुकीची कलमं आहेत ती रद्द करतील अशी अपेक्षा बाळगतोय. दुसरी गोष्ट, केवळ आमचाच विरोध नाही, हे बियाणं संदर्भामध्ये बी बियाणे कंपन्या किंवा इतर कंपन्या ज्या आहेत त्यांनी देखील या गोष्टीला विरोध केलेला आहे. गुजरात राज्यातल्या सीड कंपन्यांनी त्यांच्या असोसिएशनने सरकारला स्पष्टपणे कळवले आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांना बियाणे पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही, त्यांना पाहिजे ते बियाणं मिळणार नाही. ही देखील एक शेतकऱ्यांची गैरसोय होईल. तसं पाहू जाता आम्ही आमचे अगदी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचे संबंध आहेत. आम्ही शेतकऱ्यांना पीक उत्पादन कसं घ्यावं, चांगलं घ्यावं याच्यासाठी मार्गदर्शन देखील करतो आणि याच्यामध्ये जर असा आमच्यावर कायदा लागू पाहत असेल सरकार तर मात्र आम्हाला व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणून अपेक्षा बाळगतो, आमचं म्हणणं मान्य करतील आणि त्याला योग्य प्रतिसाद देतील अशी अपेक्षा बघतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पारोळा रोडवरील खते बी बियाणे तसेच मेडिकल दुकान चोरट्यांनी फोडले. भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन. पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न. जय हिंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड. दापोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रताप पाटील यांची बिनविरोध निवड. गणेशोत्सव काळात चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार.
जिरेकर नगरात अभ्यासिकेच्या कामाचे आमदार शहांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पंढरपूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेते रवाना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.